नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी घटक पूर्व परीक्षा म्हणजेच तलाठी भरती करता बघा विद्यार्थी मित्रो। तर आतापर्यंत एमपीएससी घटक पूर्व परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते, असे महत्त्वपूर्ण मागील जे काही प्रश्न आले होते असे पीवायक्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या त्या सर्व प्रश्नपत्रिकेमधील महत्त्वपूर्ण जे प्रश्न आहेत आणि जे वारंवार एमपीएससीच्या परीक्षेमध्ये वारंवार रिपीट झालेले आहेत असेच महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्हाला या व्हिडिओचा फायदा नक्कीच होईल विद्यार्थी मित्रो, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय बघा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सभेचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? बघा, संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर त्यावेळेसचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रो। ऑप्शन बघा या ठिकाणी बी एन राव, एन गोपालस्वामी अयंगर, 3 आहे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि 4 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या संविधान सभेच्या या ठिकाणी काय सल्लागार समिती, ओके, काय म्हणजे वैधानिक जे सल्लागार होते तर संविधान सभेचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी बी एन राव यांचे काय संविधानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। ऑप्शन नंबर बी, ओके, सॉरी, ऑप्शन नंबर 1 बी एन राव हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा आता विद्यार्थी मित्रो, यांची नियुक्ती कोणी केली होती? लॉर्ड वेवेल यांनी जी आहे यांची संविधानिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली। कोणी? लॉर्ड वेवेल यांनी। लॉर्ड वेवेल जो होता, लॉर्ड वेवेलने याची नियुक्ती केलेली होती। ओके, बघा यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना माहिती आहे हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशाचे होते? तर जी मसुदा समिती होती राज्यघटनेची, तर त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। आणि यामध्ये महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रो श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत, एच.सी. मुखर्जी, ओके, तर हे कोण होते? तर हे या ठिकाणी संविधान सभेचे उपाध्यक्ष होते। कोण होते? उपाध्यक्ष। आणि अध्यक्ष कोणते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते। यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2018 मधील हा प्रश्न आहे। बघा, आपल्याला या ठिकाणी काय जोड्या लावा असा प्रश्न विचारण्यात आला होता। मग जोड्या लावामध्ये बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो काय अ मध्ये बघा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद, काय बघा सर बी एन राव, ओके, बेनेगल रामाराव, त्यानंतर जवाहरलालजी नेहरू। या ठिकाणी बघा याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। मग आता आपल्याला या ठिकाणी या टाईपचा प्रश्न आपल्याला डेफिनेटली परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत। बघा, सच्चिदानंद सिन्हा हे कोणते? आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला ओळखायचं काय तर आपल्याला माहिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते? तर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते। ओके, काय होते? अध्यक्ष। बघा, घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणजेच काय या ठिकाणी ब च 3 आपल्याला कुठे दिसते? त्या ठिकाणी बघायचं आपल्याला विद्यार्थी मित्रो, ब च 3 आपल्याला या ठिकाणी 2 पर्यायामध्ये दिसतं। मग त्याच्यामुळे हा पर्याय एलिमिनेट करून टाकायचा आणि हा पर्याय जो आहे एलिमिनेट करून टाकायचा। आता उरले फक्त 2 पर्याय। मग आपल्याला माहिती आहे काय अजून आपण बघायचं आहे? तर बघा, बी एन राव हे काय होते? संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते। मग क च 2 बघा, क च 2 कुठे दिसणार आहे? क च 2 फक्त या ठिकाणी आहे, त्यामुळे या ठिकाणी कुठे दिसते आपल्याला? बघा, क च 2 या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, क च 2 बघा हे तो ऑप्शन एलिमिनेट झालेला आहे। क च 2 ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। बघा, सच्चिदानंद सिन्हा हे काय होते? तर हे घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली होती। ओके, बघा तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर सच्चिदानंद सिन्हा ही नियुक्ती करण्यात आली होती यांची। त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष, त्यानंतर सर बी एन राव हे संविधानिक सल्लागार आणि पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी काय मांडलं? यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता। त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न समजून घेऊया। पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सोबतच तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे आणि ही पीडीएफ मिळवण्याकरता काय करायचं आहे? आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे किंवा कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्र बघा, संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2019 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। काय प्रश्न आहे? कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते? बघा, या ठिकाणी कोणता अल्पसंख्याक समाज आहे ज्याला घटना परिषदेमध्ये तर विशेष अल्पसंख्याक या ठिकाणी काय विशेष महत्व म्हणजेच काय तर विशेष प्रतिनिधित्व हे देण्यात आलं होतं? तर बघा, शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती। तर बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी घटना समितीची ज्यावेळेस निर्मिती करण्यात आली तर त्यावेळी विद्यार्थी मित्रो जे एकूण 396, ओके, बघा या ठिकाणी सॉरी जे 296 सदस्य होते, ओके, 296, तर याचे काय 3 गटामध्ये विभाजन करण्यात आले होते।
यामध्ये कोणकोणते ठेवलं होतं? तर एक ठेवला होता विद्यार्थी मित्र अल्पसंख्याकांमध्ये शीख, दुसरा ठेवला होता मुस्लिम, ओके, आणि तिसरा गट ठेवला होता तो म्हणजे सर्वसाधारण. तिसरा कोणता ठेवला होता? तिसरा ठेवला होता सर्वसाधारण. ओके, मग बघा यामध्ये जो शीख समाज जो होता याचं अल्पसंख्याकांमध्ये देण्यात आलं. काय? शीख समाजाला अल्पसंख्याकांमध्ये टाकण्यात आलं, त्यामुळे विशेष प्रतिनिधित्व कोणत्या समाजाला देण्यात आलं होतं? तर ते शीख समाजाला. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा मग शीख समाजाला किती जागा होत्या? तर शीख समाजासाठी 4 जागा देण्यात आल्या होत्या. मुस्लिम समाजासाठी किती होत्या? तर मुस्लिम गटाला बघा 3 गट करण्यात आले होते. या ठिकाणी 3 गट करण्यात आले होते, शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण असे 3 गट त्या ठिकाणी या 296 सदस्यांचं करण्यात आलं होतं. त्यापैकी 4 जे होते शीख समाजाचे होते. शीख गटातून. मुस्लिम गटामधून किती होते? तर मुस्लिम गटामधून 79 सदस्य होते आणि सर्वसाधारण जो गट होता यामध्ये एकूण 213 सदस्य होते. किती? 213 सदस्य. असं विभाजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे बघा. या ठिकाणी घटक पूर्व परीक्षा 2023 मधला हा प्रश्न आहे. ओके, बघा घटक पूर्व परीक्षा 2023 मधला प्रश्न आहे. प्रश्न काय? कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? बघा कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टची जी स्थापना ही कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? आता विद्यार्थी मित्रो हा प्रश्न जो आहे या ठिकाणी हा टॉपिक देखील 100% आपल्याला कव्हर करायचा आहे, कारण की आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेलाच आहे. ओके, इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय कायदे करावे गरजेचं आहे. बघा या ठिकाणी जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे 1973चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1974चा पिट्स इंडिया ऍक्ट झाला, त्यानंतर 1993चा सनदी कायदा, 1813चा जो सनदी कायदा आहे, हे सर्व कायदे यावरती आपल्याला कुठल्या तरी एका कायद्यावरती प्रश्न हा परीक्षेमध्ये तलाठी भरतीमध्ये आपल्याला 100% बघायला मिळतो. मग त्यामुळे काय हे कायदे करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला सिलेबसमध्ये दिलंच आहे. मग सांगा या ठिकाणी कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर कलकत्त्यामध्ये सुप्रीम कोर्टचं स्थापना करण्यात आलं. ओके, जे सुप्रीम कोर्ट आहे सर्वप्रथम कलकत्ता येथे होतं. तर सुप्रीम कोर्टची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? तर तो आहे 1973चा रेग्युलेटिंग ऍक्ट. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार जे आहे कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली होती. आणि या ठिकाणी पहिले जे सरन्यायाधीश होते ते कोणते? चीफ जस्टिस. तर सर इलिजाह इम्पे. कोण होते? तर सर इलिजाह इम्पे. ओके, सर इलिजाह इम्पे या ठिकाणी पहिले सरन्यायाधीश होते CJI. ओके, बघा या ठिकाणी कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे काय सर इलिजाह इम्पे पहिले सरन्यायाधीश त्या ठिकाणी होते. CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया या ठिकाणी होते. मग आता विद्यार्थी मित्रो कलकत्ता या ठिकाणी जो 1973 जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, मग रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार इतर काही घटक देखील महत्वपूर्ण आहेत. इतर काही तरतुदी होत्या त्या कोणकोणत्या होत्या? तर यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण तरतुदी आपण या ठिकाणी समजून घेऊया. एक महत्वपूर्ण होती ती म्हणजे जी दुहेरी शासन व्यवस्था होती ती रद्द करण्यात आली. ओके, ती बंद करण्यात आली. ओके, बघा दुहेरी शासन व्यवस्था रद्द. ओके, दुहेरी शासन व्यवस्था जी आहे या ठिकाणी ही रेग्युलेटिंग ऍक्ट 1973 जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे त्यानुसार बंद करण्यात आली. आणि सगळ्यात महत्वपूर्ण विद्यार्थी मित्र म्हणजेच तर या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेला हा पहिलाच कायदा आहे. ओके, बघा या ठिकाणी काय तर ब्रिटिश पार्लमेंटने केलेला हा सगळ्यात पहिला कायदा आहे ज्याद्वारे काय तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती काय नियंत्रण ठेवण्यात आलं होतं. म्हणजेच कंपनीवरती नियंत्रण ठेवण्याकरता निर्माण करण्यात आलेला हा पहिलाच कायदा आहे. आणि या कायद्यानुसार काय झालं तर बंगालचा जो गव्हर्नर आहे तर बंगालचा हा गव्हर्नर जनरल बनला. एक महत्वपूर्ण आहे तर काय लक्षात द्या, बंगालचा गव्हर्नर जनरल. ओके, बंगालचा गव्हर्नर काय बनला? तर बंगालचा गव्हर्नर जो आहे विद्यार्थी मित्रो आधी गव्हर्नर म्हणून असायचा तर आता हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता. काय बनला होता? जनरल. या ठिकाणी या तरतुदी ज्या आहेत त्या काही महत्वपूर्ण तरतुदी या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये करण्यात आलेल्या होत्या. क्लिअर आहे सर्वांना? हा पॉईंट सर्वांना समजला असेल. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? बघा IMPS हा प्रश्न आहे. हा प्रश्न घटक पूर्व परीक्षा 2019 मध्ये आपल्याला विचारण्यात आला होता. काय प्रश्न आहे? आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. ऑप्शन बघा या ठिकाणी. ऑप्शन ए आहे DP तर्खडकर, 2 आहे या ठिकाणी VD सावरकर, 3 लोकमान्य टिळक आणि 4 आहे HV डॅरेझिओ. ओके, तर बघा आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? आधुनिक भारताचा म्हटलंय तर पहिला राष्ट्रीय कवी कोण होता? तर तो होता विद्यार्थी मित्र HV डॅरेझिओ. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कोण होते?
एच.व्ही. डॅरेजिओ हा आधुनिक भारताचा पहिला कवी या ठिकाणी आहे, एच.व्ही. डॅरेजिओ. ओके, बघा लोकमान्य टिळक यांना काय म्हणतात, यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. लोकमान्य टिळक यांना काय भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते. चला, तळखरकर या ठिकाणी दादोबा पांडुरंग तळखर यांचा काय प्रार्थना समाज होता. सावरकर अभिनव भारती संघटना. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेण्यापूर्वी बघा याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण समजून घेऊ. काय आहे बघा, आपल्याला परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्र डिटेलमध्ये माहिती देखील विचारली जाण्याचे चान्सेस आहेत. बघा, डॅरेजिओ हा तरुण बंगाल या ठिकाणी याचं वृत्तपत्र होतं. बघा, हे जहाल परिवर्तनवादी होते. काय होते, जहाल परिवर्तन आणि तरुण बंगाल या नावाने ओळखले जायचे. काय होते बघा, यांचं टोपण नाव काय, तरुण बंगाल या नावाने ओळखले जायचे डॅरेजिओ. आता हे एक अँग्लो इंडियन तरुण होते. डॅरेजिओ काय होता, तर हा एक अँग्लो इंडियन तरुण त्या ठिकाणी होता. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे बघा 1826 ते 1831 यामध्ये काय, तर या दरम्यान त्यांनी हिंदू कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य केले. काय केलं, हिंदू कॉलेजमध्ये अध्यापनाचं कार्य डॅरेजिओ यांनी केलं, ज्यांना आधुनिक भारताचा कवी म्हणून ओळखले जाते. आणि याची प्रेरणा काय होती, तर फ्रेंच राज्यक्रांतीपासून ज्यांनी प्रेरणा घेतली होती. ओके, काय प्रेरित झाले होते. आणि डॅरेजिओ हे कदाचित आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रकवीच त्या ठिकाणी होते. आणि मृत्यू काय झाला त्याचा, कॉलराची साथ लागल्याने वयाच्या 22व्या वर्षी यांचा मृत्यू झाला. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि तुम्ही जर तलाठी भरती 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. आतापर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या चॅनलवरती सविस्तर विश्लेषणासह बघायला मिळणार आहे. त्याकरता तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची आहे, पीडीएफ डाउनलोड करण्याकरता कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय, मुंबई येथे 1867 मध्ये, ओके, मुंबई येथे इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली. बघा, संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2019 मधीलच हा प्रश्न आहे. ओके, बघा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारलेला आहे. बघा या ठिकाणी डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर, त्यानंतर गोपाळ हरी देशमुख, 3 आहे दादाबाई नौरोजी आणि 4 आहे डॉक्टर सीताराम देसाई. ओके, तर बघा जो प्रार्थना समाज होता, प्रार्थना समाजाची स्थापना ही तळखरकर बंधू यांनी केली आहे. ओके, कोणी केली आहे, तर तळखरकर बंधू जे होते यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, तळखरकर बंधूंनी स्थापना केली होती. बघा याचं सविस्तर स्पष्टीकरण देखील आपण समजून घेऊया विद्यार्थी मित्र. काय बघा, स्थापना कधी झाली, मुंबई येथे 31 मार्च 1867 मध्ये. प्रेरणा कोणापासून मिळाली होती यांना, तर प्रार्थना समाजाची स्थापना करण्याची जी प्रेरणा आहे ही या ठिकाणी केशवचंद्र सेन यांच्याकडून यांना मिळाली होती. संस्थापक कोण, तर तळखरकर बंधू. यामध्ये प्रमुख कोण होते, तर आत्माराम पांडुरंग तळखरकर. दुसरे कोण, दादोबा पांडुरंग तळखरकर. आणि तिसरे होते व्यक्ती ते म्हणजे भास्कर पांडुरंग तळखरकर. या 3 तळखरकर बंधूंनी काय, तर मुंबई येथे 31 मार्च 1867 मध्ये जी आहे प्रार्थना समाजाची स्थापना केली. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की सुबोध पत्रिका जो आहे हे काय होते, हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. यामुळे हा देखील पॉइंट तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते, तर सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे, बघा संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2019 मधील हा प्रश्न आहे. काय, महाराष्ट्राच्या उत्तरेस. ओके, बघा आपण सर्व टाईपचे प्रश्न घेतले. यामध्ये भूगोलाचे प्रश्न आहेत, इतिहासाचे प्रश्न आहेत, राज्यघटनेचे प्रश्न आहेत, विज्ञानाचे प्रश्न आहेत आणि अर्थशास्त्राचे देखील प्रश्न यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. ओके, सर्वच टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी काय करायचं, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि पीडीएफ मिळवण्याकरता कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ही सर्व पीडीएफ तुम्हाला अॅनोटेशन वाली स्पष्टीकरण लिहिलेली सर्व पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. बघा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, महाराष्ट्राच्या उत्तरेस रिकामी जागा पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेस रिकामी जागा टेकड्या आहेत. बघा महाराष्ट्राची उत्तर दिशा आहे, उत्तरेला पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेला कोणत्या टेकड्या आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा सह्याद्री आणि नंदुरबार, सातपुडा आणि गाविलगड. ओके, गाविलगड आहे, भामरागड आणि बालाघाट, गाविलगड आणि महादेव. तर बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे, कोणती पर्वतरांग आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला, तर महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला जर म्हटलं तर या ठिकाणी इथे सातपुडा. कोणती आहे, सातपुडा पर्वतरांग आहे. आणि सातपुडा पर्वतरांगेच्या पूर्वेला जर विचार केला, त्या पूर्वेला कोणता येतो,
तर त्या ठिकाणी गाविलगड टेकड्या आहेत. ओके, कोणत्या येतात तर गाविलगडच्या टेकड्या येतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 सातपुडा आणि गाविलगड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, गाविलगड आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, या टॉपिक वरती आपल्याला डेफिनेटली पुढील परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. मग त्यामुळे आपल्याला सर्व दिशा, महाराष्ट्राच्या सर्व दिशेला कोणकोणत्या पर्वतरांगा आहे, कोणकोणते डोंगर आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा आपण समजून घेऊया काय आहे त्या. बघा, उत्तरेला काय आहे तर सातपुडा पर्वत आहे, चिखलदऱ्याचा डोंगर आहे ज्याला आपण गाविलगड टेकड्या असे म्हणतो, तोरणमाळचे पठार आहे अस्तबा डोंगर रांगेमध्ये. त्यानंतर पूर्वेस काय आहे तर चिरोल टेकड्या आहेत, अहिरी टेकड्या या महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेला आहेत सीमा. त्यानंतर काय दक्षिणेस मांजरा डोंगर, ताम्रपर्णी नदी, तेरेखोल नदी आणि चिकोळी रांग ही काय महाराष्ट्राची दक्षिण सीमा आहे. आणि पश्चिम सीमा काय महाराष्ट्राची पश्चिम सीमेला आहे अरबी समुद्र. या टाईपचा आपल्याला सर्व कश काय प्राकृतिक सीमा ज्या आहेत या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत. ओके, या काय आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या प्राकृतिक सीमा आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते. ओके, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी आहे जी खचदरीतून वाहते अशी आहे. बघा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. ओके, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2018 मधला हा प्रश्न आहे. बघा, खचदरीतून वाहणारी नदी कोणती आहे, घटप्रभा, कृष्णा, गोदावरी की तापी. तर महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्र कोणती नदी आहे जी महाराष्ट्रातील खाली कोणती आहे खचदरीत वाहते तर ती आहे विद्यार्थी मित्र तापी. ओके, दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहे तापी. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तापी सोबतच अजून एक नदी आहे ती म्हणजे नर्मदा. ओके, दुसरी कोणती आहे नर्मदा. या दोन नद्या ज्या आहेत या खोल घळईतून म्हणजे खचदरीतून वाहतात. ओके, बघा, आणि तापी विद्यार्थी मित्र ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके, काय सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी. ओके, सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी. क्लिअर आहे सर्वांना हा पॉइंट. चला, दोन नद्या आहेत पश्चिम वाहिनी तापी आणि नर्मदा. आपल्याला पर्यायामध्ये नर्मदा नदी नाही त्यामुळे आपण फक्त तापी उत्तर आपलं योग्य असं असणार आहे. ओके, चला, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब म्हणलं तर गोदावरी ही महाराष्ट्रामधील सर्वात लांब नदी आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तत्पूर्वी याचं स्पष्टीकरण देखील बघा. महाराष्ट्रातील तापी नदी खचदरीतून वाहते, ही रिफ्ट व्हॅली मधून वाहते. उगमस्थान काय या ठिकाणी. ओके, तापी नदीचं उगमस्थान काय आहे तर ते आहे मध्य प्रदेशमधील सातपुडा पर्वतरांगेतील मुलताई या ठिकाणी. त्यानंतर प्रवाहाची दिशा कशी आहे तर पूर्व ते पश्चिम अशी दिशा आहे. ओके, तापी नदीची जी प्रवाह दिशा आहे कशी आहे पूर्व ते पश्चिम अशी आहे. आणि महत्वाची वैशिष्ट्य काय तर सातपुडा आणि अजिंठा सातमाळ डोंगर रांगाच्या यामध्ये ही आहे महत्वाची वैशिष्ट्य यामध्ये असणारे. आणि या डोंगर रांगाच्या मधून ही नदी वाहते आणि यामध्ये अशी काय का खचदरी मधून ही नदी प्रवास करते ज्यावरती आपला प्रश्न होता. ओके, बघा, सातपुडा आणि अजिंठा सातमाळ डोंगर रांगाच्या खचदरी मधून ही नदी काय करते प्रवास करते. बघा, आता खचदरीतून वाहणाऱ्या नद्या बघा, खचदरीतून वाहणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहेत. पूर्वी सांगितलं तापी आणि नर्मदा या दोन नद्या काय आहेत, या दोन नद्या खचदरीतून वाहणाऱ्या नद्या आहेत. आणि तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके, तापी नदी काही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ मिळवायची तर पीडीएफ मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ओके, चलो, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय, योग्य जोड्या लावा. ओके, योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. संयुक्त गट ग पूर्व परीक्षा 2018 मधला हा प्रश्न आहे. बघा, एमपीएससी या ठिकाणी बघा जे विद्यार्थी मित्र तलाठी भरतीची तयारी करतायत त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण आपण आपल्या चॅनलवरती एमपीएससीच्या आतापर्यंत ज्या काही गट ब च्या ज्या काही पूर्व परीक्षा झालेल्या आहेत तर गटकच्या सर्व पूर्व परीक्षेचे मुख्य परीक्षेचे जे काही पीवायक्यूज आहेत, जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधील महत्वाचे पीवायक्यूज जे वारंवार रिपीट झालेले आहेत असे पीवायक्यूज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज डेली सेशनच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट हवी असेल, प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाईल आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही. आता हा प्रश्न समजून घेऊया. योग्य जोड्या लावा. बघा, या ठिकाणी
दीनबंधू मित्र, बाबा रामचंद्र, सरदार वल्लभभाई पटेल आणि सेनापती बापट. त्यानंतर काय बारडोलीचा सत्याग्रह, मुळशी सत्याग्रह, अयोध्येचा शेतकऱ्यांचा लढा आणि नीलदर्पण नाटक. ओके, तर बघा आता विद्यार्थी मित्र आपल्याला या टाईपचा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. मग हा सोडवताना आपण काय लक्षात घ्यावं, सगळ्यात पहिले आपल्या ठिकाणी जे ऑप्शन आहे या ठिकाणी महत्वाचं जे आपलं ऑप्शन पटकन क्लिक होते आपण समजून घ्यायचं आहे. काय बघा, सरदार वल्लभभाई पटेल. आता आपल्याला माहिती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक सत्याग्रह होता, तो कोणता प्रसिद्ध आहे तर तो आहे विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी 1928 चा जो बारडोली सत्याग्रह होता. ओके, 1928 मध्ये कोणता होता, बारडोलीचा सत्याग्रह होता, हा प्रसिद्ध होता त्यांचा. त्यामुळे क च काय, क च एक. ओके, क च एक. आता क च एक असणार ऑप्शन आपल्या ठिकाणी बघायचं आहे. बघा क च एक असणार ऑप्शन आहे एकच, बाकी मग सर्व ऑप्शन काय एलिमिनेट करून टाकायचे. अगदी बघा विद्यार्थी मित्र, संपूर्ण प्रश्न सोडवण्याची गरज नाही. एक ऑप्शन जरी मिळालं तर आपण एलिमिनेशन मेथडनं प्रश्न सोडवू शकतो आणि आपला वेळ आपल्याला या ठिकाणी वाचवायचा आहे. क च एक आहे म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला आता इन्फॉर्मेशन साठी समजून घेऊया. दीनबंधू मित्र काय, यामध्ये या दीनबंधू मित्रांनी काय नीलदर्पण शेतकऱ्यांना काय नाटक केलं होतं. बाबा रामचंद्र हे कशाशी संबंधित आहेत तर बाबा रामचंद्र हे अयोध्येच्या शेतकऱ्यांचा जो लढा होता या लढाई संबंधित आहेत. आणि सेनापती बापट हे मुळशी सत्याग्रह संबंधित व्यक्तिमत्व आहे. ओके, बघा सेनापती बापट, मुळशी सत्याग्रह. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण शॉर्ट माध्यमातून देखील प्रश्न सोडवू शकतो. एलिमिनेशन मेथडचा वापर करून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. जे जे प्रश्न सुटू शकतात ते सर्व सोडवायचे आणि वेळ वाचवायची आहे, कारण की आपल्याला परीक्षेला फक्त 1 तास असतो विद्यार्थी मित्र, आणि 1 तासामध्ये आपल्याला संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला. बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी हा प्रश्न जो आहे एमपीएससी घटक पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आला होता. बघा या ठिकाणी आपल्याला ज्या काही जमीन महसुलीच्या पद्धती आहेत त्या ब्रिटिश शासनातील, त्यावरती आपल्याला डेफिनेटली प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. मग त्याकरता आपण काय सर्व पद्धती कव्हर करून जाणं गरजेचं आहे. हा प्रश्न देखील समजून घेऊया. बघा सांगा रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला. मुंबई मद्रास, बंगाल पंजाब, कलकत्ता नागपूर आणि दिल्ली व हिमाचल प्रदेश. तर बघा जी रयतवारी पद्धती होती विद्यार्थी मित्र ही मुंबई मद्रास या ठिकाणी होती. ऑप्शन नंबर 1 मुंबई आणि मद्रास हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी काय रयतवारी पद्धती होती. मग आता इतर पद्धती काय आहेत हे देखील समजून घेऊया. बघा ब्रिटिशकालीन जमीन महसूल पद्धती यामध्ये 3 होत्या. ओके, 3 होत्या. एक म्हणजे कायमधारा 1793 ची, दुसरी म्हणजे रयतवारी 1820 आणि महालवारी 1822. सर्वात जुनी होती कायमधारा. कायमधारा पद्धतीचा जनक कोण होता तर लॉर्ड कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धतीचा जनक आहे. ओके, आणि जॉन शोर हे दोघं होते. आणि कुठे होती तरी बंगाल, बिहार, ओरिसा, कर्नाटक, बनारस या ठिकाणी कुठली होती तर कायमधारा जमीन महसुलीची पद्धत त्या ठिकाणी प्रचलित होती. दुसरी होती रयतवारी, ज्यावरती आपला प्रश्न आहे जनक कोण, थॉमस मनरो हे रयतवारी पद्धतीचे जनक आहेत. आणि कुठे कुठे होती अंमलात तरी आसाम, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी. ओके, आसाम, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी रयतवारी जमीन महसुलीची पद्धती होती. त्यानंतर महालवारी पद्धती, तर महालवारी पद्धतीचा जनक कोण आहे तर तो वॉल्ट मॅकेन्झी महालवारी पद्धतीचा आहे. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र ही कुठे अंमलात आली होती तरी पंजाब, आग्रा आणि संयुक्त प्रांत. संयुक्त प्रांत म्हणजेच काय तर उत्तर प्रदेश. ओके, संयुक्त प्रांत म्हणजेच काय आत्ताचा काय, आत्ताचा उत्तर प्रदेश. ओके, चला आणि अवध या ठिकाणी काय तरी महालवारी पद्धती होती. ओके, चला विद्यार्थी मित्र वाटलं त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, जिथे तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल, किंवा मेसेज मध्ये कमेंट बॉक्स मध्ये पीडीएफ मेसेज करा, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यावरती आपल्याला आगामी परीक्षेत प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, राज्य कोणते राज्य आहे जे पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. ओके, बघा खालीलपैकी कोणते राज्य आहे जे पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असणार राज्य आहे तर संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2018 मध्ये तसेच PSI 2012 या दोन्ही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. ओके, बघा आता हा प्रश्न चालू घडामोडी रिलेटेड येऊ शकतो. मग यामध्ये बघा कोणतं राज्य जे पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक की तामिळनाडू. या ठिकाणी पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असणारा राज्य कोणतं आहे तर ते तामिळनाडू. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, तामिळनाडू हे पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असणारं राज्य आहे. महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे तर महाराष्ट्र द्वितीय स्थानी येतं. आणि यामध्ये विद्यार्थी मित्र बघा सगळ्यात प्रथम स्थानी कोणता देश आहे तर चीन हा प्रथम स्थानी येणारा देश आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न या ठिकाणी एमपीएससी घटक पूर्व परीक्षा
2018 मध्ये विचारण्यात आला होता. ओके, बघा न्यूनमती हा जो तेल कारखाना आहे हा कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या राज्यामध्ये येतो? बघा बिहार, गुजरात, आसाम किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. ओके, कुठे येतो? तर न्यूनमती तेल कारखाना जो आहे विद्यार्थी मित्र हा कोणत्या राज्यात येतो? तर हा आसाम राज्यात येतो. ऑप्शन नंबर 3 आसाम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी आपण समजून घेऊया, याचं स्पष्टीकरण समजून घेऊ विद्यार्थी मित्र. काय आहे बघा, तर हा आहे गुवाहाटी, आसाम मधील गुवाहाटी या जिल्ह्यामध्ये हा स्थित आहे. या ठिकाणी काय तेल शुद्धीकरण कारखाना आहे. ओके, काय या ठिकाणी तेल शुद्धीकरण कारखाना आहे आणि स्थापना कधी झाली होती? तर 1962 मध्ये याची स्थापना झाली होती. 1962 मध्ये स्थापना झाली होती आणि मालकी कोणाची आहे? तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांची मालकी आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही तलाठी भरती 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या पीडीएफ नोट्स तुम्ही मिळवायच्या आहेत. पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. बघा आता आपल्याला या टाईपचा प्रश्न आला, मग यावरती आधारित आपल्याला इतर जे काही तेल शुद्धीकरण कारखाने आहेत त्यावरती देखील प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. मग ते समजून घेऊया. बघा भारतातील इतर तेल कारखाने, तेल शुद्धीकरण कारखाने कोणते आहेत? यामध्ये बघा एक आहे आसामचा. ओके, कोणता आहे? आसामचा. आसाम मध्ये कुठे आहे? दिग्बोई आणि नुनमती दोन ठिकाणी. ओके, आपल्याला बघा नुनमतीचा विचारला होता, पुढे आपल्याला दिग्बोई विचारू शकतो. दिग्बोई कुठे आहे? आसाम मध्ये. त्यानंतर बैरोनी कुठे आहे? बिहार मध्ये. कोणता आहे? बिहार मध्ये बैरोनी आहे. तामिळनाडू मध्ये चेन्नई, पनागुंडी आणि तुतीकोरीन या ठिकाणी काय तेल शुद्धीकरण कारखाने आहेत. हरियाणामध्ये कर्नाल या ठिकाणी तेल शुद्धीकरण कारखाने, हरियाणामध्ये कुठे आहे? तर कर्नाल या ठिकाणी आहे. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम आणि तरीपक्का. ओके, कुठे आहे? तरीपका या दोन ठिकाणी जे आहेत तेल शुद्धीकरण कारखाने आंध्र प्रदेशमध्ये. गुजरात राज्यामध्ये वाडीनगर आणि जामनगर या ठिकाणी आहे. ओके, गुजरातमध्ये वाडीनगर आणि जामनगर या दोन ठिकाणी काय तेल शुद्धीकरण कारखाना आहे. त्यानंतर ओडिशा राज्यात दैत्री या एका ठिकाणी कारखाना आहे आणि महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर ट्रॉम्बे. ओके, मुंबई हाय ज्याला आपण म्हणतो. ओके, ट्रॉम्बे म्हणजेच काय या ठिकाणी मुंबई हाय, तर या ठिकाणी तेल शुद्धीकरण कारखाना आहे. बघा विद्यार्थी मित्र, आपल्याला हा पॉइंट 100% परीक्षेला कव्हर करायचा आहे, प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, अर्थशास्त्र या घटकावरती जे जीडीपी. ओके, बघा राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही. आता बघा राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाज पद्धतीमध्ये कोणकोणत्या पद्धती येतात? यामध्ये उत्पादन आहे. ओके, उत्पादन पद्धती आहे, खर्च पद्धती आहे आणि उत्पन्न पद्धती आहे. ओके, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धती या तीन पद्धती येतात. मग या व्यतिरिक्त कुठली येत नाही म्हटलेलं आहे, आपल्याला नाही विचारलेलं आहे. ओके, बघा उत्पादन आहे, उत्पन्न आहे आणि खर्च आहे. नाही कोणती? तर आयात निर्यात नाही. त्यामुळे बघा आपल्याला प्रश्न काय, संयुक्त घटक का पूर्व परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. ओके, संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारला होता. त्यामुळे आपल्याला नाही म्हटलेलं आहे, अंदाज पद्धती नाही, तर ती कोणती आहे? ब नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 फक्त ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, फक्त ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊ थोडस. बघा काय, तर जीडीपीच्या, ओके, जीडीपीच्या गणनेसाठी भारतात वेगवेगळ्या 4 पद्धतीचा वापर केला जातो. किती? 4 पद्धतीचा. यामध्ये एक आहे बघा, एक उत्पादन पद्धत, दुसरी आहे उत्पन्न पद्धत, तिसरी आहे खर्च पद्धत आणि चौथी जी आहे ती म्हणजे वस्तू व प्रवाह पद्धत. ओके, कुठली आहे? वस्तू आणि प्रवाह पद्धत. यामध्ये आधुनिक आणि पारंपरिक असं विभाजन केलं जातं. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, उत्पादन आणि उत्पन्न या दोन या पूर्वीच्या आहेत. वस्तू व उत्पादन जे शहरी भागासाठी वापरल्या जाते. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? यानंतर पुढचा प्रश्न बघा, आता अर्थशास्त्र घटकाचे प्रश्न आपण बघणार आहोत. या सब्जेक्टचे योग्य जोडी निवडा. ओके, योग्य जोडी आपल्याला या ठिकाणी निवडा सांगितलेली आहे. संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2024 चा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. ओके, संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2024 मधला हा प्रश्न आहे. प्रश्न आपण समजून घेऊया. बघा समिती आणि त्याच्या शिफारशी या ठिकाणी दिल्या. ओके, समिती आणि त्याच्या शिफारशी. पहिली समिती आहे तेंडुलकर समिती, दुसरी आहे नरसिम्हन समिती, तिसरी आहे चक्रवर्ती समिती आणि चौथी आहे या ठिकाणी डी चलैया समिती. ओके, बघा मग याच्या शिफारशी कोणकोणत्या होत्या? बघा प्रत्येक समिती आणि त्यांच्या शिफारसी या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, ज्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर बघा विद्यार्थी मित्र, सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे तेंडुलकर समिती ग्रामीण दारिद्र्याची फेरनिश्चिती, अगदी बरोबर आहे. ओके, नरसिम्हन समिती बँकिंग क्षेत्रातील सुधारणा करता होती, अगदी बरोबर आहे हे देखील. ओके, नरसिम्हन समिती जी काय बँकिंग क्षेत्रातील सुधारणा करता होती. मग आता चक्रवर्ती समिती म्हटलं या ठिकाणी कर सुधारणा नाही. चक्रवर्ती समिती काय कर सुधारणा नाही आहे विद्यार्थी मित्र. ओके,
चलैया समिती वित्तीय क्षेत्राची सुधारणा हे देखील नाही आहे. ओके, वित्तीय क्षेत्राची सुधारणासाठी नरसिंहन समिती याच्यात दोन होत्या, तर नरसिंहन समिती त्या ठिकाणी वित्तीय समिती कशासाठी सुधारणेसाठी आहे. मग आता या ठिकाणी सी आणि डी, ओके, सी आणि डी हे काय, हे दोन म्हणजे क आणि ड हे काय तर हे चुकीचे आहे. तर आपल्याला काय ओळखायचं बघा, या ठिकाणी ऑप्शन काय दिले आहे, फक्त अ बरोबर, फक्त अ बरोबर आहे का नाही, अ आणि ब बरोबर आहे, फक्त अ आणि ब बरोबर आहे, फक्त अ आणि ब बरोबर बरोबर आहे, क फक्त बरोबर आहे, क बरोबर आहे का नाही आहे, वरीलपैकी सर्व बरोबर, सर्व तर नाहीच आहे. ओके, सर्व नाहीच आहे. मग हे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 फक्त अ आणि ब बरोबर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा चेलैया समिती जी होती ही आहे कर सुधारणेसंबंधी. ओके, चेलैया समिती, ओके, चेलैया समिती जी आहे ही होती कर सुधारणेसंबंधी. ओके, आणि चक्रवर्ती समिती जी आहे विद्यार्थी मित्र, तर चक्रवर्ती समिती जी होती, तर जी चक्रवर्ती समिती आहे विद्यार्थी मित्र ही भारतीय चलन व्यवस्था विषयक आहे. ओके, चक्रवर्ती समिती कशासाठी आहे, तर ही भारतीय चलन व्यवस्था विषयक, भारतीय चलन व्यवस्था विषयक समिती होती, ती म्हणजे चक्रवर्ती समिती. या समिती आपण कव्हर करून जाणं गरजेचं आहे. परीक्षेत यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2018 मधला हा प्रश्न आहे. काय प्रश्न होता, इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा रिकामी जागा यांनी केली. बघा विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्वाचा टॉपिक म्हणजे बंगालच्या फाळणी संदर्भात येतो. ओके, बघा काय म्हटलंय, 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन बघा, एक आहे लॉर्ड कर्झन, दोन पंचम जॉर्ज, तीन आहे इंग्लंड सरकार आणि चार आहे ब्रिटिश पार्लमेंट. ओके, मग रद्द झाल्याची घोषणा कोणी केली होती, तर बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा ही पंचम जॉर्ज यांनी दिल्लीच्या दरबारामध्ये केली होती. ऑप्शन नंबर 2 पंचम जॉर्ज हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कधी केली होती यांनी, 1911 मध्ये केली होती. ओके, आणि बंगालची फाळणी कोणी केली होती, लॉर्ड कर्झन यांनी केली होती. ओके, बघा लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये काय केलं होतं, या ठिकाणी बंगालची फाळणी ही केली होती. घोषणा कोणी केली होती, बंगालची फाळणी कोणी होती, लॉर्ड कर्झन यांनी केली होती. आणि या विरोधात जी आहे वंगभंग चळवळ ही सुरू करण्यात आलेली होती पश्चिम बंगालमध्ये. चला याचं सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊ. काय बघा, तर बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबार भरण्यात आला होता. कधी, 12 डिसेंबर 1911 रोजी काय, तर दिल्ली दरबार भरण्यात आला होता. आणि कोणासाठी होता, तर हा दरबार इंग्लंडचा राजा पंचम होता, जॉर्ज पंचम आणि त्यांची राणी मेरी यांच्या स्वागतासाठी भरण्यात आला होता. आणि यामध्ये पंचम जॉर्ज जो आहे याने बंगालची फाळणी रद्द केल्याची काय घोषणा केली. ओके, बघा मग आता यांनी काय घेतलेले निर्णय काय होते, कोणकोणते निर्णय यामध्ये घेण्यात आले, एक म्हणजे बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. दुसरा निर्णय काय होता, तर ब्रिटिश भारताची जी राजधानी आहे ही कलकत्त्यातून दिल्लीला ट्रान्सफर करण्यात आली, हलवण्यात आली. आता हा पॉइंट सगळ्यात महत्वपूर्ण आहे, IMP म्हणून नोट डाऊन करून घ्या. आपल्याला परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की कोणी भारताची जी राजधानी आहे कलकत्त्याहून दिल्ली या ठिकाणी हलवली, किंवा कोणत्या या ठिकाणी कोणत्या दरबारामध्ये म्हटलं, तर हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. कोणी केलं, कोणता निर्णय होता, तर ब्रिटिश सरकारने या ठिकाणी केलं होतं. कधी, तर 1911 मध्ये 12 डिसेंबर 1911 पंचम जॉर्ज यांनीच ही घोषणा केली होती. काय, तर ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्त्यातून दिल्लीला ट्रान्सफर झाली. मग त्यामुळेच काय, ते कलकत्त्याचं जे सर्वोच्च न्यायालय होतं ते देखील विद्यार्थी मित्र दिल्ली त्या ठिकाणी आलं. ओके, चला, आणि दिल्ली दरबार भरण्यात आला तेव्हा लॉर्ड हार्डिंग्स हा गव्हर्नर जनरल होता. त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, लॉर्ड हार्डिंग्स हा भारताचा गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी होता. चला, स्पष्टीकरण समजलं असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही तलाठी भरती 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची तर ही PDF तुम्हाला मिळणार आहे. ही PDF मिळवण्याकरता काय करायचं आहे, तर कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, आता विज्ञान घटकावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग विज्ञानाचा प्रश्न या ठिकाणी आपण कसा सोडणार तो देखील घेऊया. बघा, संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2019 मधला हा प्रश्न आहे. प्रश्न काय या ठिकाणी, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य पर्याय निवडा. ओके, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके, बघा, झुरळ, मालपीघियन नलिका. ओके, झुरळची काय, तर मालपीघियन नलिका. मग गांडूळ काय, त्या पद्धतीनं काय असणार आहे. ओके, बघा या ठिकाणी आचवलन,
प्रमेखला, मूत्रपिंड की वृक्क. तर गांडुळाचं काय असणार आहे, तर गांडुळाचं येते या ठिकाणी विद्यार्थी मित्र वृक्क. ओके, हे सर्व काय आहेत. आता या ठिकाणी मल्पीगन नलिका हे काय या ठिकाणी समजून घेऊया. ते काय, हे उत्सर्जन संस्था आहेत. या काय आहेत, या उत्सर्जन संस्था. मग आपल्याला बघा या ठिकाणी उत्सर्जन संस्था ज्या असतील, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था या ठिकाणी करून जाणं गरजेचं आहे. त्यावरती प्रश्न आपल्याला येतो. मग काय या ठिकाणी समजून घेऊया. बघा, झुरळ आणि मुंग्या जे असतात या मालपीगन नलिका, मानव गांडूळ हे वृक्क. ओके, या ठिकाणी वृक्क ज्याला म्हणतात. मासा जो आहे, मासा या किडनीद्वारेच, पण काय डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि स्किन अँड गिल्स द्वारे काय करतो, अमोनिया बाहेर पाडण्यासाठी याचा वापर करतात. ओके, चला. आणि पृष्ठवंशीय प्राणी जे असतात यामध्ये किडनी, लिव्हर, लंग्स, ओके, स्किन वायू मार्फत काय असतात, टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन या ठिकाणी केल्या जाते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, संयुक्त गटक पूर्व परीक्षा 2019 मधला प्रश्न आहे. काय आहे प्रश्न या ठिकाणी बघूया. बघा, ब्रायोफायटा रिकामी जागाच्या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळी असतात. बघा, आता या ठिकाणी काय कंपॅरिझन आहे, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा याच्यामध्ये काय कंपॅरिझन आहे. काय बघा, वाहिनीयुक्त, बीजे, बिगर वाहिनीयुक्त की बीजकधारी. ओके, काय असतात ते, तर हे विद्यार्थी मित्र बिगर वाहिनीयुक्त असतात. हे यामध्ये फरक आहे, काय वेगळे असतात. कशा बाबतीमध्ये, तर ब्रायोफायटाच्या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा ब्रायोफायटा हा बिगर वाहिनीयुक्तच्या बाबतीमध्ये वेगळा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 बिगर वाहिनीयुक्त हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला. आता बघा विद्यार्थी मित्र, वनस्पतीचे वर्गीकरण आहे, वनस्पती सृष्टी याचं वर्गीकरण कसं दोन मध्ये होतं. एक म्हणजे सपुष्प आणि दुसरं म्हणजे अपुष्प. ओके, म्हणजेच काय, अपुष्प म्हणजे अबीजपात्री आणि सपुष्प म्हणजे बीजपात्री असं वर्गीकरण केलं जातं. मग यामध्ये अबीजपात्री जे आहे ते विद्यार्थी मित्र यामध्ये 3 गट येतात. एक म्हणजे थेलोफायटा, बायोफायटा आणि टेरिडोफायटा, ज्यावरती आपला प्रश्न होता. ओके, हे कशामध्ये येतात, हे या ठिकाणी अपुष्प वनस्पतीमध्ये म्हणजे अबीजपात्रीमध्ये येतात. आणि सपुष्प मध्ये काय, यामध्ये पुष्प येतात. ओके, अपुष्प मध्ये काय, याला फुले येणार नाही. ओके, यामध्ये काय फुले येणार नाही. आणि सपुष्प मध्ये काय, तर आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी असतात. म्हणजे अनावृत्त मध्ये काय, तर एक बीजपत्री वनस्पती यामध्ये येतात आणि आवृत्त बीजी मध्ये द्विबीजपात्री. ओके, ज्यामध्ये 2 बी असतात, सीडकॉट आणि मिनिकॉट. ओके, डायकॉट आणि मिनिकॉट जे असतात त्यामध्ये याचा प्रभाव हा दिसून येतो. असं याचं वर्गीकरण हे केल्या जातं. ओके, चला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्र, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2019 मधला हा प्रश्न आहे. प्रश्न काय, तर बघा, द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते. ओके, बघा, द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला झाला होता. प्रश्न बघा, या ठिकाणी पर्याय काय, 3, 2, 1, 0. आता अमिबा हा एक पेशी आहे, मग त्याला दुसऱ्या पेशी गरज असणार का, नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3, 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अमिबाला द्विविभाजनासाठी किती पेशी गरज असते, तर एका पेशीची गरज त्या ठिकाणी त्याला असते. बघा, या ठिकाणी सविस्तर स्पष्टीकरण, अलैंगिक द्विविभाजन प्रजनन होते यामध्ये, म्हणजे बहुविभाजनासाठी नाही. त्यामध्ये काय, याचा आकार हा अनियमित असतो. अमिबाचा आकार हा नियमित असतो का, स्पेसिफिक आकाराचा अमिबा असतो का, नाही. अमिबाचा आकार जो आहे हा अनियमित असतो. आणि हा एकपेशीय अधिजीव आहे, प्रोटोझुआ आहे. आणि पॅरामेशियम, युग्लिना, अमिबा हे 3 देखील यामध्येच येतात. ओके, अमिबाच्या व्यतिरिक्त कोणकोणते आहे, पॅरामेशियम, युग्लिना आणि अमिबा हे आहेत. मग आता बघा, द्विविभाजन. ओके, बायनरी फिजन जे आहे यामध्ये काय म्हणतात, तर या पद्धतीत एकाच जनक, ओके, एकाच जनक पेशीचे 2 समान, जवळजवळ समान भागामध्ये काय विभाजन केल्या जाते, विभाजन होते. आणि अमिबामुळे काय, या ठिकाणी बघा, अमेबिक डायस्ट्री या ठिकाणी देखील होते. याचं कारण काय, हा गोड्या पाण्यात आढळणारा जीव आहे. ओके, काय, हा गोड्या पाण्यामध्ये आढळणारा जीव आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्र, संयुक्त गटक पूर्व परीक्षा 2018 मधील हा प्रश्न आहे. प्रश्न काय या ठिकाणी समजून घेऊया. प्रश्न बघा, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना रिकामी जागा संबोधतात. बघा, शेवाळाचे विद्यार्थी मित्र रंगानुसार वर्गीकरण केलेलं आहे. ओके, शेवाळाचं काय, त्याच्या रंगानुसार वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. मग यामध्ये पिवळा आणि हिरव्या रंगाचे जे शेवाळ आहे, ओके, तर याच्या वनस्पतींना काय म्हणतात, क्लोरोफायसी, सायनोफायसी, फिओफायसी की अँथ्रोफायसी. ओके, झॅन्थोफायसी या ठिकाणी अँथ्रो झालेला आहे. ओके, या ठिकाणी काय म्हणतात, झॅन्थोफायसी. चला, काय म्हणणार, पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे शेवाळ असतात त्यांना कोणत्या वनस्पतींना काय म्हणतात त्याला, तर त्या शेवाळाला झॅन्थोफायसी असे म्हणतात. ऑप्शन नंबर 4 झॅन्थोफायसी हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, आता शेवाळाचं वर्गीकरण या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा, शेवाळ वनस्पतींचे रंगानुसार संबोधन. ओके, बघा,
जर शेवाळाचा रंग हिरवा असेल, ओके, असा हिरवा रंग असेल शेवाळाचा, हिरवं शेवाळ असेल तर त्याला काय म्हणतात, क्लोरोफायसी. बघा, पानांना हिरवा रंग कशामुळे प्राप्त होतो, त्यामध्ये असलेल्या क्लोरोफिलमुळे. कशामुळे, क्लोरोफिलमुळे. मग आता हिरवं शेवाळ आहे त्यामध्ये क्लोरो असणार, काय असणार, क्लोरोफिल पासून क्लोरो लक्षात ठेवूया, क्लोरोफायसीमुळे काय, हिरवं शेवाळ. ओके, ग्रीन एलेज, या ठिकाणी ॲलिगी. त्यानंतर नील हरित शेवाळ, ओके, निळ आणि हिरवं, नील हरित, ब्ल्यू अँड ग्रीन, या ठिकाणी नील हरित शेवाळ. ओके, बघा या ठिकाणी ब्ल्यू अँड ग्रीन या टाईपचं जे असतं हे कसं असतं, ते सायनोफायसी, काय म्हणतात याला, सायनोफायसी म्हणून संबोधतात. त्यानंतर तपकिरी रंगाचं शेवाळ, ओके, बघा तपकिरी रंगाचं शेवाळ जे असतं तर तपकिरी शेवाळाला काय म्हणतात, ब्राऊन एलिज जे आहे त्याला थिओफायसी असे म्हणतात. आणि लाल शेवाळ याला रोडो म्हणजे आपण ठेवूया ROD, रोडो पेक्षा आपण RED, रेड लक्षात ठेवूया, रोडोफायसी म्हणजे लाल शेवाळ. ओके, रोडोफायसी म्हणजेच काय, लाल शेवाळ. या ठिकाणी समजून घेऊया. बघा, हरित शेवाळ जे असतं क्लोरोफायसी, नील हरित शेवाळ जे असतं सायनोफायसी, तपकिरी शेवाळ थिओफायसी आणि लाल शेवाळ रोडोफायसी, असं शेवाळाचं वर्गीकरण त्याच्या रंगानुसार संबोधन हे केल्या जातं. ओके, चला, हा पॉईंट जर कळाला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि जर तुम्ही तलाठी भरती तयारी करत असाल तर सर्वांनी, जे विद्यार्थी मित्र तलाठी भरतीची तयारी करतात त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला या फ्री ऑफ नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. ओके, ही PDF डाउनलोड करायची आहे तर PDF डाउनलोड करण्याकरता कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. बघा, तर टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे विद्यार्थी मित्र ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा, हृदयविकाराचा झटका येऊ नये. बघा, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून रिकामी जागा हे औषध वापरतात. ओके, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून रिकामी जागा हे औषध वापरतात. कोणतं औषध वापरतात, या ठिकाणी बघा, संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2024 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2024 मधला प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. काय बघा, या ठिकाणी कोणता औषध वापरतात, या ठिकाणी बघा, नायट्रिक ऍसिड, ऍस्पिरिन, पॅरासिटॉलम की रॅन्टॅक. ओके, कोणतं औषध, बघा या ठिकाणी हृदयविकाराचा झटका येऊ नये. बघा, एखाद्या व्यक्ती जर हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर एक इंजेक्शन दिलं जातं तर ते इंजेक्शन असतं ऍस्पिरिनचं. कुठलं असतं, ऍस्पिरिन. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य सूत्र आहे, ऍस्पिरिन. ओके, रॅन्टॅक जे असतं हे रक्त या ठिकाणी पातळ करण्यासाठी. बघा, या ठिकाणी काय रिटोनोवियर मध्ये आला. रिटोनोवियर म्हणजेच काय विद्यार्थी मित्र, त्याला हार्ट अटॅक पासून वाचण्यासाठी ऍस्पिरिन. ओके, ऍस्पिरिन औषधामुळे काय, तर या औषधामुळे काय, तर हृदयरोगामुळे होणारा संभाव्य मृत्यूचा धोका हा 7% कमी झाला. ओके, 7% काय कमी झालेला आहे. आता यामध्ये क्षयरोगाकरता काय होता, स्ट्रेप्टोमायसिन, क्षयरोगाकरता स्ट्रेप्टोमायसिन, एड्स करता रोटोनोविर. ओके, हे सर्व औषध वापरले जात असतात. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाईल, कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. ओके, चलो, बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण महत्वपूर्ण जे काही प्रश्न होते MPSC घटक पूर्व परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेले, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, विज्ञान या सर्व टॉपिकचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. अजून देखील आपण खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आपल्या या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला या PDF ची लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.